फायनल केलंय मी. म्हणजे बघ, तो 2 मिनिटांचा YouTube व्हिडिओ बघितला ना मी, आणि आता मी माझे सगळे पैसे त्या नवीन गॅलेक्सी डॉग कॉईनमध्ये टाकणार आहे. अरे बापरे, म्हणजे काय? सगळे पैसे? हो ना. उद्यापर्यंत मी थेट करोडपती होणार. एकदम फिक्स. वा, म्हणजे फक्त 2 मिनिटांच्या अभ्यासावर थेट करोडपती. हे ऐकून ना मला आपल्या गावाकडची ती जुनी म्हण आठवली. कोणती म्हण? तीच आपली येळं पेरलं आणि उगवलं खुळं. हा हा. अरे खरंच. म्हणजे गावाकडचे लोक किती हुशार होते ना. त्यांनी शेतीचा संदर्भ दिला, पण आज आपण मोबाईलच्या स्क्रीनवर हेच येणं रोज पेरत आहोत. हो ना, आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय हीच भन्नाट म्हण आहे. एक्झॅक्टली. या म्हणीचा अर्थ खूप सोपा आणि गमतीशीर आहे. म्हणजे येणं पेरणं म्हणजे कसलाही विचार न करता मूर्खपणाची कृती करणं. बरोबर. आणि उगवलं खुळं म्हणजे त्याचा येणारा परिणाम त्याहूनही भयानक आणि हास्यास्पद असणं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसे कराल तसे भराल, पण त्यात थोडी एक्स्ट्रा कॉमेडी जोडलेली असते. अगदी नेमकं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची आणि वरून रडत बसायचं. हो. हे म्हणजे ना, तो गळका पाईप दुरुस्त करण्यासाठी प्लंबरला बोलवण्याऐवजी त्यावर नुसती सेलोटेप गुंडाळण्यासारखं आहे. हां. आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण घर पाण्यात बुडाल्यावर नशिबाला दोष द्यायचा. एक्झॅक्टली. पण थांब, मगाशी मी जो क्रिप्टोचा प्लॅन सांगितला त्याला तू लगेच येडं पेरणं का म्हणालास? आयुष्यात मोठी रिस्क घेतल्याशिवाय यश कसं मिळेल? कसं आहे ना, इथेच तर गल्लत होते. विचारपूर्वक घेतलेली रिस्क आणि आंधळेपणाने मारलेली उडी यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे तुला म्हणायचंय की तो 5 मिनिटाचा व्हिडिओ बघून लोक पैसे का टाकतात? हो, कारण त्यांना इन्स्टंट डोपामाइन हवा असतो. म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याची खोटी भुरळ त्यांना पडते. याला धाडस नाही म्हणत. मग काय म्हणतात? हावरटपणा. अगदी बरोबर. जेव्हा ते विनाअभ्यास पैसे गुंतवतात ना, तेव्हा ते अज्ञानाचं येडं पेरतात. आणि जेव्हा मार्केट क्रॅश होतं, तेव्हा जे नुकसान आणि पश्चाताप पदरी पडतो ते असतं उगवलेलं खुळं. अरेच्छा. म्हणजे अज्ञानावर मिळालेलं हे चक्रवाढ व्याजच आहे. आणि ही चक्रवाढ व्याज तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सगळीकडे बघतो. हो ना. आपले ते व्हॉट्सॲपवाले काकाच बघ ना. अरे देवा, ते काका. उद्या सूर्य पश्चिमेकडून उगवणार असा मेसेज आला तरी तो अजिबात विचार न करता सगळ्या फॅमिली ग्रुप्सवर पाठवून देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे त्यांच्यावर हसतात. पण ते असं का करतात? का बरं? यामागची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. कोणतीही माहिती पडताळून पाहण्यापेक्षा मी सर्वात आधी बातमी दिली हा खोटा मोठेपणा त्यांना जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे 2 मिनिटांच्या स्वस्थ प्रसिद्धीसाठी ते स्वतःची विश्वासार्हता पणाला लावतात. हेच ते येडं पेरणं आहे. अगदी 100% बरोबर. आणि ही फक्त काकांची नाही, तर तरुण पिढीचीही अवस्था आहे. तो इंस्टाग्रामवरचा ॲटिट्यूड किंग बघितलाय ना? हा. खोटं रुबाब दाखवायचा, नसलेली स्टाईल मारायची. आणि जेव्हा ती मुलगी त्याला थेट ब्लॉक करते ना, तेव्हा सॅड स्टेटस ठेवून देवदास बनायचं. म्हणजे पेरायचा खोटा ॲटिट्यूड आणि उगवायचं सिंगल लाईफ. क्या बात आहे. यामागे एक मोठी मानसशास्त्रीय गोम आहे बरं का. ती काय? आजकाल लोकांना तात्काळ मिळणाऱ्या सोशल व्हॅलिडेशनची, म्हणजे लाईक्स आणि कमेंट्सची इतकी सवय झाली आहे की त्यासाठी ते स्वतःची दीर्घकालीन प्रतिमा खराब करायलाही मागं पुढे पाहत नाही. म्हणजेच आपण फक्त रील्स आणि प्रसिद्धीसाठी येडं पेरणारी पिढी बनत आहोत का? तसंच काहीसं. हे लोक डिजिटल जगात फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वेडेपणाची बीजं पेरत आहेत. खरंच. या हास्यास्पद उदाहरणांच्या पलीकडे जाऊन बघितलं तर या ग्रामीण शहाणपणात किती मोठा आणि गंभीर अर्थ दडला हे लक्षात येतं. होय. ही म्हण आपल्याला फक्त हसवत नाही तर एक धोक्याचा इशारा देते. निसर्गाचा आणि कर्माचा नियम स्पष्ट आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार. आणि जसं तू मगाशी म्हणालास, मूर्खपणाच्या निर्णयांवर मिळणारं चक्रवाढ व्याज खूप भयानक असतं. बरोबर. तात्पुरत्या मजेसाठी घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात दुप्पट वेगाने अंगाशी येतात. खूपच बरोबर बोललास. कोणतीही कृती करण्यापूर्वी थांबून विचार करणं आवश्यक आहे. हो, कारण एकदा का चुकीचं बीज पेरलं की नंतर त्यातून चांगलं फळ येण्याची अपेक्षा करणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. म्हणूनच आपण रोज ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात काय करत आहोत यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती हे एक बीज आहे. नक्कीच. शेवटी विचार करायला लावणारा मुद्दा हाच आहे की आजच्या या धावपळीच्या आणि डिजिटल दुनियेत आपण नकळतपणे ज्या सवयी पेयत आहोत त्यातून भविष्यात आपण कोणतं खुळं पीक काढणार आहोत. अगदी खरा प्रश्न आहे हा. यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवा. आणि म्हणूनच ज्या कोणाच्या आयुष्यात असं येडं पेरलं उगवलं खुळं प्रसंग घडला असेल त्यांनी तो नक्की कॉमेंटमध्ये सांगावा. वाचायला खूप मजा येईल.